तरी मी बघतोय ना, जो आपला खेळ सुरळीत चाललाय ना, याच्या मागे कुठेतरी पाठिंबा आहे तो आपली संघटना मुंबईची. तुम्हाला सांगतो की मी भाईंच्या जोडीला गेलेलो मीटिंगला मी होतो. ते मीटिंगमध्ये म्हणजे जी मुंबईला इज्जत देतात जी लोक फार म्हणजे यांचा प्रेम आहे. तर भाईंचं मी पहिले धन्यवाद करतो. बरोबर आहे. कारण संदीप माली जे आपले भाई आपण प्रेमाने म्हणतो, तर त्यांचा काय मान सन्मान जो आहे या बैलगाडी क्षेत्रात, तर तो कायम टिकून राहावा. लोक म्हणत होती की भुंगाच्या विरोधात तुम्ही गाडी खेळा, आणि जण आपले जे इकडून टोचत बिचत होते तर त्यांना पण आज समजलं असेल. जे कमेंट करणारे असतील किंवा इतर फोन करून सांगणारे असतील शेठ लोकांना की तुम्ही, मला पण भरपूर फोन येतात, तुम्ही याच्यावर गाडी उद्या खेळला त्याच्यावर. आजवाल्यांचा एवढा सपोर्ट आहे आम्हाला की भरपूरच. म्हणजे काही आता बघा तुम्हाला सांगतो, मिलिंद शेठचे पण आपल्या याला म्हणजे पेरा होता, तरी त्यांनी मला विचारलं सगळं काय विशाल गाडी नेली का, काय कसं काय सुटलं हे याच्यात पुन्हा खालती आलते ते, म्हणजे जेव्हा गाडी नेली तेव्हा. बघा, पण जोच प्रेम आहे. हिंद केसरी मैदानामध्ये तुम्ही बघू शकता, नगरसेवक समाजसेवक संतोष शेट्टोरकर यांचा मल्हार 11-11, कोसगावकरांचा भुंगा डॉन सोबत पलशा 2 नंबरचा मान मिळाला आहे. विचारूया आपण विशाल दादाला, काय बोलाल 2 नंबरचा मान? भरपूर आनंद आहे. आज पुन्हा एकदा हिंद केसरी झाला आमचा मल्हार, आणि खूप कारण आपल्या मुंबईमध्ये भुंगाडोन पळत होता, त्याच्या जोडीला आम्ही आज 2 नंबर झाला. बरोबर. आता हा नियोजन कधी झालाय पायऱ्याचा गाडी पलवायची? आता पाहूया पुढे कसं काय करायचं ते. नाही, या मैदानाला कधी झालंय नियोजन गाडी? ते दादांनी केलेलं आहे. हे करून मिलिंद शेठ आणि दादांचं बोलणं झालं, त्यानंतर नियोजन झालं. बरोबर. गाडी छान पळाली आणि फायनलच्या फेऱ्याला कडेला गाडी होती. कडेला लागली ते बरं झालं, कारण भुंगा पब्लिकने चांगला पळतो आणि मल्हार पण चांगला पळतो. पण दोघांचे खान दोघांना मिळाले आणि त्या याच्याने गाडी चांगली पळाली. बरोबर आहे. आणि कोणी पळवली गाडी 3 फेर? पहिला 2 फेऱ्या आपले भैया ड्रायव्हर यांनी पळवली, आणि फायनलचा फेरा ज्यांनी आम्हाला 1 नंबर करून दिलेला भवानीमध्ये, तो पण कडून शंभू ड्रायव्हर यांनी आज पण मल्हार आणि भुंगाची गाडी करून 2 नंबर केला. बरोबर. आता किती मैदानामध्ये सलग नंबरामध्ये राहतं बाई? हा बोलला तर प्रत्येक सलग म्हणजे 14 ते 15 मैदान झाले, गुलालात आहे, आणि सलग 3 मैदान झाले हिंद केसरीचे. हिंद केसरी तिसरा मैदान आहे. हो. आणि मालशिरसकरांचा बघा, इथं आज आवर्जून मुंबई असेल किंवा महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून गाडा मालक आलेलं, प्रत्येक जण म्हणजे आपापल्या अंगावर गुलाल हिंद केसरी घेऊन गेलाय. काय बोलाल? घाटावर आणि मुंबई काय एकच नाही, हे दोघे भाऊच आहेत, एवढा काही फरक वाटत नाही. पण मुंबईला एवढंच होतं की आपल्या याच्यातनं पाऊस पडतो या सीझनला, जून ते ऑगस्ट पर्यंत, तर तेव्हा आपली बैलं थांबवली असतात, तर त्याचे आपले म्हटलं तर मोठे भाऊ आपण म्हणू शकतो की घाटावर आपण जसं म्हणतो त्या याच्याने आपण बैल इकडे पळवतो, आणि वेलात वेल करून सर्व मुंबईची पब्लिक आज मैदानामध्ये आलेली. भरपूर जण, असं वाटत नव्हतं की घाटावर मैदान आहे म्हणून, कारण जिथे बघावं तिथे आपलीच माणसं दिसत होती. भरपूर आनंद झाला. बरोबर. आणि कुठेतरी मी बघतोय ना, आता जिथून मला वाटतं आपल्या मुंबईला पाऊस चालू झालाय ना, जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढी पण मैदानं होतात ना, प्रत्येक मैदानामध्ये मुंबई असो किंवा जे आपली घाटावरची मंडळी आहेत, आपण भाऊ म्हणतो, म्हणजे याच्यामधून ना अजून काही प्रेमळ स्वभाव किंवा सर्व गारामालाचं एक मिलन होत चाललंय. काय बोला? नाही, एक मिलन म्हणजे काय माहिती आहे, आपला मुंबईचा खेळ बोलला तर थोडा चुरशीचाच खेळ असतो. आपण म्हणतो की भाऊ त्या प्रेमाची शर्यत झाली, पण काय असतो आपल्या याच्यात कधी भांडणं किंवा राग रज्जा असं काय होत नाही. तर त्या याच्याने हा नियोजन झाला. लोक म्हणत होती की भुंगाच्या विरोधात तुम्ही गाडी खेळा, त्याच्यानंतर आपण असं काही नाही, आपण कोणाची पण गाडी खेळतो. मिलिंद शेठ काय आपले लांबचे नाही, बरोबर, ते पण जवळचेच आहेत. हे करून, आणि काही जण आपले जे इकडून टोचत बिचत होते, तर त्यांना पण आज समजलं असेल की बाबा बैलगाडी क्षेत्र हा प्रेमाचं क्षेत्र आहे, तर कोणी कोणाच्या याच्यात पण प्रेमाने पळू शकतो. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा, मिलिंद शेठ आणि आपले राहुल भाई असतील, त्यांची बाईट पण करली होती की या क्षेत्रामध्ये अजून आपण कसं चांगले दिवस आणता येतील ना, म्हणजे ते कायम दाखवत होतं. आणि कुठेतरी बघा, आता ही गाडी तुमची मागं मुंबईला झाली, त्याच्यानंतर कोणाला वाटलंही नव्हतं की ही सोबत पळेल गाडी, आणि तुम्ही करून पण दाखवलं, म्हणजे चांगलं केलंय. असं काय नाही की ही गाडी पळू शकत नाही.
उद्या बैल खाली असेल तर आपण उद्या ते आपल्याला देतील, किंवा आपला बैल खाली असेल तर आपण त्यांना देऊ. बरोबर. आपला विरोधक कोण नाही, बरोबर पण आहे. फक्त विरोधक हा मैदानात आपण जेव्हा पळायला जातो तेव्हाच विरोधक असतो. म्हणजे तो पण आपण- विरोधक नसतो, तेवढाच 5-10 मिनिटाचा जे हे असतो खेळ, त्याच्यातनं फक्त हार जीत हाच हे असतो. आपण कुठल्याही मैदानात गेलो तर आपण तोच विचार करतो की आपला बैल जिंकला पाहिजे. बरोबर आहे. तर तेव्हाच आपण फक्त इथे काय लढाई वगैरे काय असा काय प्रकार होतच नाही. तर आपल्या मुंबईला पण भरपूर एन्जॉयचा खेळ चालतो. बरोबर आहे. तर त्याच्या याच्याने काय ना, पण एवढंच काय, जे कमेंट करणारे असतील किंवा इतर फोन करून सांगणारे असतील शेठ लोकांना की तुम्ही, मला पण भरपूर फोन येतात, तुम्ही याच्यावर गाडी उद्या खेळल्या त्याच्यावर. असं काय नाही, आमचा बैल पळतोय त्या याच्याने आपल्याला कोणवर गाडी खेळायची ते आपण खेळतो. बरोबर आहे. चला, म्हणजे कुठेतरी मी बघतोय ना, जो आपला खेळ सुरळीत चाललाय ना, याच्या मागे कुठेतरी पाठिंबा आहे तो आपली संघटना मुंबईची ठामपणे प्रत्येक गाडा मालकाच्या सोबत उभी असते. तसंच आता बघा, तुम्ही बघता आता पण काही मिटिंग झाल्या, सर्व गाडा मालक पण मुंबईच्या संघटनेला साथ देतात. तुम्हाला सांगतो की मी भाईंच्या जोडीला गेलेलो, मीटिंगला मी होतो तिथे. आज मी 4 दिवस झाले घाटावर आहे या ठिकाणी. तर तिथे मीटिंगमध्ये म्हणजे जी मुंबईला इज्जत देतात जी लोक, फार म्हणजे यांचा प्रेम आहे आपल्यावर. कारण मीटिंगमध्ये पण समजलं की काय आहे, आणि भाईंची एवढी मेहनत, अफाट मेहनत म्हणू शकतो. बरोबर. कारण लाईव्हला बघणारे मीटिंगमध्ये भरपूर जण होते, पण त्याच्या आजूबाजूला तिथे जेव्हा चालत होत्या काही गोष्टी त्या दिसत नव्हत्या की काय चाललंय. बरोबर. आता हा बंदीचा विषय आहे की पळवायची नाही, ते याच्यातने चांगले चांगले त्याच्यातनं मार्ग काढले कमिटीने. वरची शेवाली आबा असतील, विलास पेलवान दादा असतील, आणि त्याच्यातनं आपली पूर्ण मुंबईची कमिटी आलेली. बरोबर. आता आपल्या ग्रुपवर बोलणारे भरपूर आहेत, पण त्यांना एकच सल्ला होतो की तुम्ही एकदा मीटिंगला या इकडे, आणि काय चालतो ना मीटिंगची ये. तर भाईंचं मी पहिले धन्यवाद करतो. बरोबर. कारण संदीप माली जे आपले भाई आपण प्रेमाने म्हणतो, तर त्यांचा काय मान सन्मान जो आहे या बैलगाडी क्षेत्रात, तर तो कायम टिकून राहावा. बरोबर. तर त्यासाठी तुम्ही मीटिंग असतील किंवा कधी काय हे केलं तर तिथे यायला पाहिजे. कारण तुम्ही मुंबईवरनं बोलणं आणि इकडे येऊन काही 2 लोकांशी 4 लोकांशी बोलणं भरपूर फरक आहे. काय भाईंचं तिथे समजा बोलणं होतं, त्याच्यानंतर अविनाश दादा पण होते, सगळी म्हणजे भरपूर आपली पूर्ण कमिटी चाललेली याच्यातनं. तर तिथं एकच बघायला भेटला आपल्याला की आपली घाटावरची मंडळी आहे, बरोबर. तर त्यांनी एवढं प्रेम दिलंय आपल्याला मुंबईवाल्यांना. तर त्याच्यावरती घाटावली मंडळी पण, त्यांचं पण मी धन्यवाद करतो. खास करून आपल्या अध्यक्षांचं मी धन्यवाद करतो, पूर्ण कमिटीचं. कारण त्या दिवशी आल्यानंतर समजलं की काय आपली कमिटी आहे. बरोबर. आणि बघा, माग एक मला वाटतं मी रवींद्र दादा पवार यांचे निलेश पवार म्हणजे अविनाश दादांचे भाऊ निलेश पवार यांची बाईट पण घेतली होती खिरकालीच्या मैदानाला. म्हणजे आपण गाडा मालकांनी मिळून ना, जे संघटनेवर काम करतात ना, या लोकांचा सत्कार करायला पाहिजे आपल्या मुंबईच्या. कारण कुठेतरी ना, आपण आता ही सीझन गेली, एकही मीटिंग न होता ना, ही सीझन इतकी चांगली गेलेली आहे ना, आपण पाहतोय. नाही, भरपूर मजा आली मुंबईला. आता जे आपल्याला म्हणत होतो की भुंगाची शर्यत व्हायला पाहिजे होती, आज झाली. आम्ही एकत्र पळालो, असं काही नाही इथे. की आमच्या घोटवाल्यांचा पण आम्हाला भरपूर सपोर्ट, म्हणजे घोटवाल्यांचा एवढा सपोर्ट आहे आम्हाला की भरपूरच. म्हणजे काही आता बघा, तुम्हाला सांगतो, मिलिंद शेटचे पण आपल्या याला म्हणजे पेरा होता, तरी त्यांनी मला विचारलं सगळं काय विशाल गाडी नेली का, काय कसं काय सुटलं, हे याच्यात पुन्हा खालती आलते ते, म्हणजे जेव्हा गाडी नेली तेव्हा. बघा. पण जोच प्रेम आहे, बघा, कोणी कोणावर रागवत नाही, बरोबर. फक्त इतर लोकांच ते चला, खालाखाली आपण त्यांना करतात. ठेवू साईडला. आणि जसं आता हा वरच्या भागामध्ये हिंद केसरी मैदान ही चालू आहेत, याच्यामध्ये भरपूर सारे आता मुंबईची आपली बैला बघा, आपण वरच्या कमिटीचा तर आभार व्यक्त करूच. कारण कुठेतरी बघा, आपली बरीचशीच बैला आज मुंबईची हिंद केसरी मैदानामध्ये हिंद केसरी बैला होतात. काय बोला? हिंद केसरी बैला होतात. आता बघा, तुम्हाला सांगतो, पहिला असे नामवंत बैल होते की ते मैदानात आले तर तेच नंबर करणार, पण आता असं राहिलं नाही बैलगाडी क्षेत्र. कारण कोण नंबर करेल आणि कोण काय. आज आमचा देवाबाई झाला, त्याच्यानंतर सुंदर झाला, यांना दोघांना पण आपल्या नशिबाने साथ नाही दिली म्हणून. कारण 2-2, 3-3 शेकडे गाडी पुढे असून गाडी फोल झाली त्याच्यातनं. तर ते काय नशिबाची साथ नव्हती ना. आज आपली भुंगाची आणि मल्हारची गाडी कडेला लागून 2 नंबर केला, म्हणजे याच्यातनं भरपूर बरं वाटलं.
आणि आज शेटनं आलं का? दादा नाही आले इथं, आम्हाला दादा नाही आले तरी तुम्हाला सांगतो दादांचा कॉन्टॅक्ट होत असतो. आमची मंडळी असेल सर्व, ही संभा असेल, अनिकेत असेल, त्यांचे सहकार्य सर्व, म्हणजे आम्हाला इकडे आल्यावर तो टेन्शन कमी होतो. जेवढा मुंबईला ज्या टेन्शन असतो की काय करायचं कसं काय, तर यांच्या माध्यमातून शिरवण्याची पूर्ण जी टीम आहे तर त्यांचा सहकार्य असतो. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना विचारायला किंवा काय गोष्टी ते सर्व करत असतात. बघा म्हणजे कुठेतरी आपली जी वरची घाटावरची मंडळी आहेत त्यांचा पण हातभार आणि आपली मुंबईची मंडळी यांचा पण हातभार मिळून हा गुलाल मिळतोय. नाही नाही, नक्कीच त्यांची मेहनत आहे ना. तुम्हाला सांगतो दादा तर मला वाटतं हे सर्वांना पूर्ण टीमला जेवढी आहे दादांचा कॉन्टॅक्ट चालूच असतो की बैल कुठे बोलायचा, कसं काय पोचले, काय जेवले काय, या सर्व गोष्टी त्या माध्यमातून विचारत असतात. तर ते लोकांना पण जरा बरं वाटतं आमच्या पूर्ण टीमला की काय चाललंय म्हणून, आणि मुंबईचा खेळ असाच चालू राहावा. बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न विचारतो. बघा एवढ्या मागाची खरेदी झाली होती आपले नगरसेवक समाजसेवक संतोष तोडकर यांच्या दावणीला. सुंदर तर ऑलरेडी याच्या आधी पण हिंदकेसरी झाला होता. मल्हारला आता मला वाटतं सलग तिसऱ्या मैदानामध्ये हिंदकेसरी गुलाल मिळतोय. काय बोलाल याविषयी आता? नाही नाही, भरपूर आनंद आहे की भरपूर लोक म्हणत होते की एवढी मागाची खरेदी केली त्या बैलात काय आहे, कारण बैल हा मुंबईला पण पळाला नव्हता आणि 3 फेऱ्यात पण पळाला नव्हता. पण या बैलाची खासियत बोलला तर यांनी सलग 84 गुलाल केलेले, 1 नंबर मध्ये, ते पण सेकंदाला. तर त्याच्या ह्याच्यातनं चांगली सर्वांनी सहकार्य केला. आमचे देवदास महाराज असतील, तिकडचे राहुल असतील, जालन्याचे सगळी मंडळी, म्हणजे त्याच्यातनं आपले अनिकेत, संभा, त्यांची पूर्ण टीम, यांचा पूर्ण सपोर्ट आहे मला. बरोबर आहे. आता उद्याचं काही नियोजन? नाही, उद्याचं नियोजन बोललं तर हे पळणार नाही, आपला मल्हार पळणार नाही उद्या. सुंदर आणि देवाबाई आणि आमचे शंभू आणि संयम, आमची घरचीच गाडी उद्या पळणार आहे, संयम आणि देवाबाई. चला, तुम्हाला उद्याच्या गुलालसाठी पण शुभेच्छा देतो. तुम्हाला पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. असंच प्रेम राहू द्या आमच्यावर.